आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि भावनिक प्रवास असतो. पण बाळाच्या जन्मानंतरचे पहिले 3 महिने हे खूप नाजूक आणि महत्त्वाचे असतात. या काळात आईच्या एका छोट्याशा चुकीचाही परिणाम बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो. अनेक वेळा प्रेमापोटी किंवा जुन्या समजुतीमुळे काही चुका नकळत घडतात आणि त्याची किंमत बाळाला मोजावी लागू शकते. म्हणूनच प्रत्येक नव्या आईने या 15 महत्त्वाच्या चुका नक्कीच जाणून घेतल्या पाहिजे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातील एक जरी माहिती तुमच्या लक्षात राहील तरी ती तुमच्या बाळासाठी खूप मौल्यवान ठरू शकते. 0 ते 3 महिन्याच्या बाळासाठी आईने करू नयेत अशा 15 चुका बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पहिली जी चूक आहे ती आहे आईच्या दुधाशिवाय इतर काही देणे. जन्मापासून 6 महिन्यापर्यंत बाळासाठी आईचे दूध हे संपूर्ण अन्न असते. त्यात पाणी, पोषणद्रव्ये आणि रोगप्रतिकारक घटक असतात. बाळाला तुम्ही पाणी, मध, गुटी, साखरेचे पाणी, गाईचे दूध देऊ नका. हे दिल्याने बाळाला गंभीर संसर्गाचा धोका असू शकतो. पाणी दिल्याने पोट भरते आणि बाळ कमी दूध पिते. गाईचे दूध पचायला कठीण असते. त्याचबरोबर मधामुळे गंभीर संसर्गही होऊ शकतो. दुसरी चूक, बाळ रडताच प्रत्येक वेळी दूध पाजणे. बाळ भुकेमुळेच रडते असे नाही. रडण्याची कारणे पुढीलप्रमाणे पण असू शकतात. ओला डायपर, गॅस, झोप किंवा खूप गरम बाळाला वाटत असेल किंवा थंड वाटत असेल, कडेवर घेण्याची गरज भासू शकते. आधी बाळाचे कारण समजून घ्या, नंतरच दूध द्या. तिसरी चूक, बाळाला पोटावर झोपवणे. नवजात बाळाला नेहमी पाठ टेकूनच झोपावे, पोटावर झोपवू नये. पोटावर झोपवल्यास श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो. चौथी चूक, पलंगात उशी, जाड ब्लँकेट ठेवणे किंवा खेळणी ठेवणे टाळा. बाळ जिथे झोपते तिथे जाड खेळणी किंवा ब्लँकेट ठेवू नका. बाळाच्या झोपण्याच्या जागा ही सुरक्षित असावी. उशी, मऊ खेळणी, जाड ब्लँकेट ठेवायचं टाळा, कारण यामुळे बाळाला श्वास घेण्याचा किंवा बाळ गुदमरण्याचा धोका वाढतो. पाचवी चूक, बाळाचे चुंबन घेणे किंवा बाळाची पाग घेणे. नवजात बाळाची रोगप्रतिकार शक्ती अजून विकसित झालेली नसते, पण जेव्हा बाळाच्या चेहऱ्यावर, ओठांवर पाग येतो तेव्हा संसर्गाचा धोका हा अजूनही वाढतो. 6वी चूक, हात न धुता बाळाला हाताने. बाहेरून आलेल्या हातांवर अनेक जंतू असतात, त्यामुळे बाळाला उचलण्यापूर्वी किंवा घेण्यापूर्वी हात स्वच्छ सॅनिटाईज करा किंवा साबणाने वगैरे तुम्ही धुवू शकता. 7वी चूक, मानेला आधार न देता उचलणे. तेव्हा बाळाला घेताना बाळाच्या डोक्याखाली हात ठेवून किंवा बाळाच्या मानेला आधार देऊनच दोन्ही हातांनी सांभाळून उचलून घ्या. चुकीच्या पद्धतीने उचलल्यास दुखापत ही होऊ शकते. 8वी चूक, बाळाला जोरात हलवणे. बाळ जेव्हा रडते तेव्हा काही पालक बाळाला शांत करण्यासाठी हलवतात, तर बाळाला हलवायचे नाही. हलवणे हे अत्यंत धोकादायक आहे. बाळाच्या मेंदूवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बाळाला शांत करण्यासाठी तुम्ही कडेवर घेऊ शकता किंवा बाळाला हळूपणे थोपटू शकता. बाळ शांत होईल. 9वी चूक, घरगुती उपाय करणे. मध, हळद, काढा तेल किंवा इतर पदार्थ बाळाच्या तोंडात देऊ नयेत. नवजात बाळासाठी हे हानिकारक ठरू शकते. बाळाची पचनक्रिया अजून डेव्हलपमेंट झालेली नसते. वरचे जे मध वगैरे, काढा हे नका देऊ. बाळाच्या आजारपणात डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा विसरू नका. 10वी चूक, लसीकरण उशिरा करणे. लसी बाळाला गंभीर आजारांपासून संरक्षण देतात. जन्मानंतर 10-14 आठवड्यांच्या लसी वेळेवर घ्या. 11वी चूक, बाळाचे रडणे दुर्लक्षित करणे. जेव्हा बाळ रडते तेव्हा बरेच पालक बाळाकडे दुर्लक्ष करतात. बाळाचे रडणेच हे बोलण्याचे माध्यम असते, त्यामुळे बाळाच्या रडण्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते रडतंय म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा पण रडते त्याच्याकडे लक्ष द्या. 12वी चूक, बाळाला जास्त कपडे घालणे. काही पालक खूप जास्त कपडे घालतात थंडी वाजू नये ह्या भीतीने. त्यामुळे बाळाला घाम किंवा पुरळ येऊ शकते किंवा बाळाला अस्वस्थता पण वाटू शकते. हवामानानुसार तुम्ही बाळाला कपडे घाला. 13वी चूक, आईने स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करणे. आई निरोगी असेल तरच बाळाला योग्य पोषण मिळते, तर आईने पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे, पुरेशी विश्रांती घ्यावी. 14वी चूक, बाळाच्या लघवीकडे दुर्लक्ष करणे. लघवी आणि हे आरोग्याचे महत्त्वाचे संकेत असतात. दिवसाला साधारणपणे 6 ते 8 वेळा लघवी होणे चांगले लक्षण आहे. त्याच्यापेक्षा जर कमी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. 15वी चूक, धोकादायक लक्षणे दिसून सुद्धा डॉक्टरांकडे न जाणे. बाळाला ताप फॅरेडपेक्षा जास्त असेल तुम्ही लगेच डॉक्टराला दाखवले पाहिजे. बाळाने दूध पिणे बंद केले असेल किंवा बाळाला श्वास घेताना त्रास होत असेल किंवा उलट्या होत असेल, बाळ खूप सुस्त किंवा कोणत्याही बोलण्याला प्रतिक्रियेला प्रतिसाद देत नसेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांना दाखवावे. बाळाची काळजी घेण्यासाठी महागड्या वस्तूंपेक्षा योग्य माहिती आणि सततचे प्रेम अधिक महत्त्वाचे असते. आई वडिलांची प्रत्येक योग्य कृती बाळाच्या निरोगी आणि आनंदी भविष्यासाठी
मजबूत पाया घालते. जर तुम्ही नव्या आई-वडिलांपैकी असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणाच्या घरी नवजात बाळ असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या बाळाचे आरोग्य सुरक्षित होऊ शकते. लक्षात ठेवा, बाळाचे पहिले 3 महिने परत येत नाहीत, पण या काळात घेतलेली योग्य काळजी त्याच्या संपूर्ण आयुष्यावर सकारात्मक परिणाम करू शकते.